PMCचे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं, ते पण पाहणी करत होते. काही वेळातच पाणी ओसरलं, अशा प्रकारची परिस्थिती झाली. मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे, म्हणजे तो प्रश्न आहे MIDC, PMRDA, PCMC अशा 3-4 एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढं जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा 2020ला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं, राज्याला वेढलं होतं, देशाला वेढलं होतं, पुणेकरांना वेढलं होतं. आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मीटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलो. परंतु आत्ता पण करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले. त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले, महाराष्ट्रात पण आहेत. पण आपल्या इथं पुणे पुरतं, पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे. राज्याच्याबद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो, आम्ही घेतो. आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर ह्या खात्याचे मंत्री, त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष ठेवून आहोत.